शेळीपालन आपण जर करत असाल, गाई म्हशी पालन करत असाल आणि जर तुमचा धंदा जर प्रॉफिट मध्ये येत नसेल तर त्याची बरीच कारणं असतात। त्या कारणांपैकी एक आहे हिरवा चारा। आपण गाई म्हशींना किंवा शेळ्यांना सकस हिरवा चारा मुबलक प्रमाणामध्ये आपण देत नसतो। तर आपले जे काम आहे की शेळीपालन जो कोण करत असेल शेतकरी त्यांच्यासाठी त्यांचा उत्पन्न वाढावं, फायदा व्हावा यासाठी आपण चारा बियाणे वितरित करत असतो। तर बघू शकता या बाजूला टेबलवरती मांडलेले आहेत की विविध प्रकारचे चारे याच्यामध्ये आहेत। एकदा लागवड केल्यानंतर ना 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष असे चारे चालतात। तर वन बाय वन मी तुम्हाला सांगतो। जसं हे श्रीकृष्ण गवत आहे, श्रीकृष्ण गवत लावले की 5 वर्ष चालतं। झाडपाल्यामध्ये हादगा आहे, तो सुद्धा 5 ते 6 वर्ष चालतो। झाडपाल्यामध्ये बरं शेवरी आहे, खास करून शेळीपालनासाठी वापरतात झाडपाले, ही सुद्धा 3 ते 4 वर्ष चालते। त्याचबरोबर सर्वात पौष्टिक आणि शेळ्यांचा आणि गाई म्हशींचा आवडता चारा हा दशरथ गवत आहे। त्याचबरोबर हे सकस प्रोटीन युक्त चारा की प्रत्येक गाई म्हशी शेळी पालकांनी लावलाच पाहिजे असा हा मेथी घास आहे। त्याचबरोबर शेवगा सुद्धा आपण आहे की हाय प्रोटीन शेवगा आपण म्हटला जातो। तर अशा पद्धतीचे विविध प्रकारचे चारे जर आपण या तुमच्या शेळी पालन गाई म्हशी पालनात आणलं तर तुमचा हा फायदा 100% होणार। दूध वाढीमध्ये, फॅट वाढीमध्ये, वजन वाढीमध्ये, सत्य शेवटी तुम्हाला जो प्रॉफिट वर्षाकाठी XYZ राहत असेल त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 15 ते 20% तुम्हाला नफा हा अधिक शिल्लक राहणार आहे ह्या चाऱ्याच्या माध्यमातून आणि पौष्टिक चाऱ्याच्या माध्यमातून।